हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमल्गमेशन अँड ऑब्स्ट्रप्शनमधील एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन इलिस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर 1.48 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द बॅलन्स शीट ऑफ मूनशाईन लिमिटेड मालाड ॲज ऑन 31 मार्च 2025 वॉज ॲज फॉलोज. मूनशाईन लिमिटेड मालाड या कंपनीची बॅलन्स शीट आपल्याला खाली दिलेली आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे 75,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 75,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे. कॅपिटल 7,50,000 आहे. 6,000 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. 6,000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे. 6% रेट ऑफ डिव्हिडंड आहे. फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि कॅपिटल 6 लाख आहे. 5% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच. 5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. 100 रुपीज फेस व्हॅल्यू आहे. 2 लाख रुपीज डिबेंचर्स आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. ॲसेटला आहे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, ट्रेडमार्क अँड पेटंट, स्टॉक, डेटर्स, कॅश इन हँड आणि प्रॉफिट अँड लॉस. तर ही आपली ॲसेट साईड आहे. खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक रीड करायची आहे. रीड करत करत आपल्याला त्याचा आन्सर पण फाइंड आउट करायचा आहे. इट वॉज डिसाइडेड टू रिकन्स्ट्रक्ट द कंपनी अँड फॉर दिस पर्पज सनशाईन लिमिटेड सुरत. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, सनशाईन लिमिटेड सुरत या नावाने त्यांनी रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे. was registered with a capital of ₹18 lakh divided into 1 lakh equity shares of ₹10 each. आता हे कॅपिटल दिलेलं आहे म्हणजे ॲथोराइज कॅपिटल आहे. हे इथं लिहिलेलं आहे त्यांनी, बघा नीट रीड करा. रजिस्टर्ड कॅपिटल म्हणजेच ॲथोराइज कॅपिटल आहे. रुपीज लिहिले, ₹18 लाख 18 लाख हे त्यांचं शेअर कॅपिटल आहे. त्यातले 1 लाख नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. एक शेअर्सची व्हॅल्यू 10 रुपीज आहे. अँड 8,000 7% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. म्हणजे इथं असं सांगितलेलं आहे 8,000 हे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत. 7% त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. फेस व्हॅल्यू 100 आहे. हे ॲथोराइज कॅपिटल आहे त्यांचं. हे त्यांच्या बॅलन्स शीटला येईल, म्हणजे सनशाईन लिमिटेडच्या बॅलन्स शीटला येईल. आणि पुढं सांगितलेलं आहे टू टेक ओव्हर द लायबिलिटीज ऑफ मूनशाईन लिमिटेड. मूनशाईन लिमिटेडच्या त्यांनी काय केलेलं आहे, लायबिलिटीज म्हणजे लायबिलिटीज कोणत्या आहेत, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स आणि डिबेंचर्स. तर ही त्यांनी लायबिलिटी टेकन केलेली आहे असं आपल्याला सांगितलं आहे. पण आता खाली गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कोणत्या लायबिलिटीज त्यांनी टेकन केलेल्या आहेत आणि कोणत्या ॲसेट टेकन केलेल्या आहेत. द फॉलोइंग आर द मेन टर्म्स ऑफ द स्कीम. The debenture holder of Moonshine Limited agreed to accept 7% preference shares in the new company to exchange of their डिबेंचर्स. डिबेंचर्सच्या एक्सचेंजच्या बदल्यात त्यांना काय केलेलं आहे, डिबेंचर्सच्या बदल्यात त्यांना प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत सनशाईन लिमिटेडचे. हे लक्षात ठेवा. म्हणजे डिबेंचर्सवाल्यांना त्यांनी काय डिस्चार्ज केलेलं आहे. हे जर आपण PC काढला तर PCच्या डिस्चार्जच्या साईडला येणार आहे की त्यांनी काय दिलं, तर प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत कोणाला, तर डिबेंचर्सवाल्यांना. आणि त्याचा पण रेट आहे, आपण इथं 1 नंबर टाकू. डिस्चार्जच्या साईडला येणार आहे 7% प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत आणि फुल्ली पेड केले तर प्रेफरन्स शेअर्स 100 इच आहेत. 7% प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹100 इच. आणि हे कोणाला डिस्चार्ज केलेत, तर डिबेंचर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिलेत. प्रेफरन्स शेअर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स नाही सांगितलं, काय लिहिलं आहे त्यांनी, तर डिबेंचर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले. म्हणून आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे टू गिवन टू डिबेंचर होल्डर, टू बी गिवन, किंवा असं पण लिहू शकता तुम्ही टू डिबेंचर होल्डर. टू डिबेंचर होल्डर हे कोणाला दिले, तर डिबेंचर होल्डरला दिले. आणि इथं पूर्ण असं लिहिलं एक्सचेंज देअर डिबेंचर्स, म्हणजे पूर्ण डिबेंचर्स किती आहेत, तर 2 लाख. 2 लाखच्या 2 लाख रुपीचे त्यांना
प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत. इथं कितीचे प्रेफरन्स शेअर्स दिले तर 2 लाख रुपयाचे. कसं कळलं आपल्याला तर इथं लिहिलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की द डिबेंचर होल्डर ऑफ मुनशाईन लिमिटेड ॲग्रीड टू ॲक्सेप्ट 7% प्रेफरन्स शेअर्स इन द न्यू कंपनी इन एक्सचेंज ऑफ देअर डिबेंचर्स. एक्सचेंज ऑफ देअर डिबेंचर्स म्हणजे एक्सचेंज ऑफ देअर क्लेम. त्यांचा जो क्लेम किती आहे किंवा त्यांची व्हॅल्यू किती आहे 2 लाख रुपये डिबेंचरवाल्यांना द्यायचे होते. त्यांना काय दिलं तर 7% प्रेफरन्स शेअर्स दिले. 7% प्रेफरन्स शेअर्स दिले. सनशाईन लिमिटेडनं मुनशाईन लिमिटेडच्या डिबेंचर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले 2 लाख रुपयाचे. त्याच्या पुढे सांगितलं आहे द प्रेफरन्स शेअर्स होल्डर वेअर टू रिसीव 7% प्रेफरन्स शेअर्स इन सनशाईन लिमिटेड फॉर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड बाय देम. आता इथं काळजीपूर्वक तुम्हाला बघायचं आहे. इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे द प्रेफरन्स शेअर होल्डर वेअर टू रिसीव 7% प्रेफरन्स शेअर्स इन सनशाईन लिमिटेड. म्हणजे त्यांनी इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे सनशाईन लिमिटेडचा एक शेअर्स त्यांनी घेतलेला आहे आणि कितीच्या बदल्यात तर 2 शेअर्स. इथं नीट बघा द प्रेफरन्स शेअर होल्डर वेअर टू रिसीव 1 शेअर घेतलेला आहे आणि कशाच्या बदल्यात तर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड बाय देम. त्यांच्या 2 शेअर्सच्या लिमिटेड फॉर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड बाय देम. तर आपण इथं सनशाईन लिमिटेड मुनशाईन लिमिटेड असं आपल्याला वर्किंग नोट थोडीशी करायची आहे. वर्किंग नोट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती शेअर्स दिले. तर इथं नीट बघायचं आहे 1 शेअर्स एका शेअर्सच्या बदल्यात मुनशाईनचे किती त्यांनी काय केलं सनशाईनने 1 शेअर्स दिला आहे. मुनशाईनचे 2 शेअर्स घेतलेत त्यांनी. तर 2 शेअर्सच्या बदल्यात मुनशाईनला बघा तर इथं काळजीपूर्वक रीड करायचं आहे. नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत त्यांचे 6,000. नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत 6,000ला किती शेअर्स त्यांनी दिले. तर आपण ह्याला असं जर हा एक फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. अजून समजवते मी तुम्हाला. थोडंसं बघूया. ह्याला रेसिप्रोकल करा, उलट करा. 6,000 वर जाईल, 2 खाली येईल इंटू 1. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3,000 हे आले नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स. 3,000 आले नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स. एक शेअर्स त्याने सांगितलेला आहे 100चा आहे. तर 3,000 इंटू ₹100 ईच. तर आले व्हॅल्यू त्याची 3 लाख. 3 लाख. आता परत एकदा नीट समजून घ्या. परत समजवते हेच सेंटेन्सेस. तिथं बघा, इथं जरी तुम्ही काळजीपूर्वक नीट रीड केलं तरी लक्षात येईल तुमच्या. द प्रेफरन्स शेअर्स होल्डर वेअर टू रिसीव 7% प्रेफरन्स शेअर्स ऑफ सनशाईन लिमिटेड. 1 प्रेफरन्स शेअर्स इन सनशाईन लिमिटेड. सनशाईन लिमिटेडचा 1 शेअर 1 इक्विटी प्रेफरन्स शेअर्स घेतलेला आहे. म्हणून इथं जर तुम्ही व्यवस्थित नाही 1 प्रेफरन्स शेअर्स इन सनशाईन लिमिटेड. सनशाईन लिमिटेडचा 1 शेअर्स 1 शेअर्स आणि लिहिलं आहे फॉर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड बाय देम. म्हणजे बाय देमचा अर्थ आहे देम म्हणजे इथं मुनशाईन लिमिटेडचे 2 शेअर्स. म्हणजे सनशाईन लिमिटेडनं काय केलं मुनशाईन लिमिटेडचे 2 शेअर्स घेतले आणि त्यांचा 1 शेअर्स दिला. तर 6,000 शेअर्स घेतले तर किती शेअर्स घेतले इथं मी क्वेश्चन मार्क टाकलेला आहे. हे शोधायचं आहे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती. तर मग मी काय केलं ह्याला रेसिप्रोकल केलं किंवा उलट केलं. 6,000 वर घेतले बघा असं केलं. हे 6,000ला उलट केलं. 6,000 वर गेले आणि 2 खाली आलं आणि इंटू 1 नंबर ऑफ शेअर्स आले 3,000 प्रेफरन्स शेअर्स. हे आहेत नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स. एक शेअर्स त्यांचा आहे ₹100 ईच. इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे प्रेफरन्स शेअर्स त्यांचे ₹100चा एक आहे. तर नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे 3,000 इंटू 100 ईच. हे होते नंबर ऑफ शेअर्स. हे होते रुपीज. तर 3 1 जा 3, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 3 लाख हे झालं प्रेफरन्स शेअर कॅपिटल.
कॅपिटल हे त्याने डिस्चार्ज केलं. कोणाला केलं तर प्रेफरन्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स डिस्चार्ज केले. मग आपण इथं लिहिणार आहोत. इथं 2 नंबर टाकते मी, तुमच्या लक्षात येईल काय पेड केलेलं आहे. तर 7% प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹100 ईच. आणि किती दिले तर 3 लाखचे शेअर्स दिले. आता आपण वर्किंग नोट केलेले आहे इथं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ही वर्किंग नोट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे पुढं सांगितलं आहे त्यांनी द इक्विटी शेअर होल्डर वेअर टू रिसीव. आता इथं नीट बघायचं आहे. 1 इक्विटी शेअर्स इन न्यू कंपनी. 1 इक्विटी शेअर्स म्हणजे 1 शेअर्स सनशाईन लिमिटेडचा. परत तसंच आहे सेम. आता हे प्रेफरन्स शेअर्सशी रिलेटेड होतं. आता इक्विटी शेअर्स सेम तसंच सनशाईन लिमिटेड. आणि दुसरा कॉलम आहे मूनशाईन लिमिटेड. त्यांनी इथं असं नीट सांगितलेलं आहे बघा. इथं काय लिहिलं आहे, द इक्विटी शेअर होल्डर वेअर टू रिसीव म्हणजे मिळाले 1 इक्विटी शेअर्स इन न्यू कंपनी. नवीन कंपनीचा 1 शेअर्स 1 शेअर्स. आणि पुढं लिहिलं आहे ₹5 पेड ऑफ म्हणजे ₹5 त्यांनी पेड केला 1 शेअर्स फॉर एव्हरी 3 शेअर्स हेल्ड बाय देम. 3 शेअर्स म्हणजे 3 शेअर्स आहेत इन मूनशाईन लिमिटेड. मूनशाईन लिमिटेडचे 3 शेअर्स. 3 इक्विटी शेअर्सचं आपण हे कॅल्क्युलेशन करतो आहे. पाहिजे तर ही वर्किंग नोट नंबर 2 आहे इक्विटी शेअर्स. आणि हे होतं वर्किंग नोट नंबर 1 प्रेफरन्स शेअर्स. तर इक्विटी शेअर्स असं सांगितलं आहे, सनशाईन लिमिटेडचा 1 शेअर्स घेतला. सनशाईन लिमिटेडच्या 1 शेअर्सच्या बदल्यात मूनशाईन लिमिटेडचे 3 शेअर्स दिले. मूनशाईन लिमिटेडच्या 3 शेअर होल्डरांना 1 शेअर्स दिला. तर मूनशाईन लिमिटेडचे इक्विटी शेअर्स आहेत 75,000. किती आहेत त्यांचे शेअर्स तर 75,000. मूनशाईनच्या नावाखाली मूनशाईनमध्येच लिहा, कारण हे इक्विटी शेअर्स आहेत हे मूनशाईनचे आहेत 75,000 शेअर्स. तर नंबर ऑफ शेअर्स आपल्याला फाईंड करायचे आहेत. मग सनशाईन लिमिटेडनं मूनशाईन लिमिटेडला किती शेअर्स दिले. मग ह्याला रेसिप्रोकल करा, उलट करा. किती येईल बघा 75,000 डिवाइड बाय 3. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता. 75,000 डिवाइड बाय 3. ॲन्सर आलं 25,000. तर तुम्हाला विजिबल आहे का नाही बघा. तुम्ही तुमच्या कॅल्सीवर करा. 25,000 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. 1 शेअर सांगितलं आहे त्यांनी ₹5 पेड अप. ₹5 1 शेअर्स दिला म्हणजे 25,000 इंटू ₹5. ₹5 हे होते नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आणि हे होते ईच, प्रत्येकी ₹5 1. 25 5 1600. 1 2 3 1 2 3 1,25,000चे इक्विटी शेअर्स दिले. इक्विटी शेअर्सवाल्यांना इक्विटी शेअर्स दिले. हे कळालं आहे का बघा. तर त्यांनी काय केलं, इक्विटीवाल्यांना इतर तुम्ही व्यवस्थित रीड करा. काय लिहिलं आहे, द इक्विटी शेअर होल्डर वेअर रिसीव 1 इक्विटी शेअर म्हणजे इक्विटी शेअर होल्डरांना इक्विटी शेअर्सच दिले. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण इक्विटी शेअर होल्डर ॲट ₹5 ईच. तुम्ही इथं पाहिजे तर लिहू शकता किती शेअर्स होते. तर तुम्हाला इथं लिहायचं असेल तर लिहू शकता. 25,000 नंबर ऑफ शेअर्स होते. 25,000 इंटू ₹5 ईच. 1,25,000 रुपीजचे इक्विटी शेअर्स दिले. आता प्रेफरन्स शेअर्सला पण तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता की किती शेअर्स होते ते. तर आपण इथं लिहिलेलं होतं बघा 3,000 इंटू 100 ईच. प्रेफरन्स शेअर्सवाल्यांना तुम्ही आता मी इथं रेड पेनने लिहिते कारण मी जागा नाही सोडली म्हणून तुम्हाला समजण्यासाठी. नंबर ऑफ शेअर्स होते 3,000 इंटू ₹100 ईच. असे मिळून तुमचे 3 लाख आलेले होते. आणि डिबेंचर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत. तर ते तर नंबर ऑफ शेअर्स फाईंड करायची गरज नव्हती, कारण जेवढं डिबेंचर्सना पैसे द्यायचे होते तेवढ्या किमतीचे त्यांना प्रेफरन्स शेअर्स पेड केलेले आहेत असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे पुढं, सनशाईन लिमिटेड इश्यू 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच ॲट पार अँड कॉल्ड ऑफ
द बॅलन्स ऑफ ₹5 ऑन द शेअर्स इश्यू टू द शेअर होल्डर ऑफ मूनशाईन लिमिटेड. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹2,500 विच वेअर पेड बाय सनशाईन लिमिटेड. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं सनशाईन लिमिटेडनी केलेलं आहे. त्याचा अर्थ त्याने असं सांगितलं आहे की त्यांनी काय केलं, PCच्या बदल्यात बघा ₹10 इक्विटी शेअर्स होते त्यांची. तर त्यांनी सांगितलं आहे बघा पहिल्या लाईनमध्ये 18 लाख रुपीचे त्यांचे शेअर्स आहेत. 1 लाख रुपये नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स, 1 लाख नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत. एक शेअर्स ₹10चा आहे. त्यातले ₹5 त्यांनी काय केलेलं आहे, मूनशाईन लिमिटेडकडून ₹5 घेतलेले आहेत. राहिलेले ₹5 त्यांनी नंतर मागवलेलं आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, PCच्या बदल्यात त्यांनी ₹5 मागवले आणि राहिलेले ₹5 त्यांनी नंतर मागवलेले आहेत. आणि म्हणजे जेव्हा त्यांचं रूपांतर, मूनशाईनचं रूपांतर सनशाईनमध्ये झाल्यानंतर ₹5 मागवलेत. एकूण त्यांनी मागवायला पाहिजे होते किती, तर ₹10चं एक शेअर्स आहे, ₹10. पण त्यांनी किती घेतले मूनशाईन लिमिटेडच्या शेअर होल्डरांकडून, ₹5 इच. आपण इथं लिहिलं आहे बघा, इथं पण सांगितलं आहे 5 पेडअप केले. पेडअप केले म्हणजे 10 मधले ₹5चा कॉल मागवला, म्हणजे हप्ता मागवला, इन्स्टॉलमेंट मागवलं. राहिलेले ₹5 त्यांनी सनशाईन लिमिटेड अस्तित्वात आल्यानंतर किंवा ती कन्वर्ट मूनशाईन लिमिटेड सनशाईनमध्ये विलीन झाल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, राहिलेले रिमेनिंग अमाऊंट आहे ₹5 ते मागवलेले आहेत. ह्याची जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ सनशाईन लिमिटेडमध्ये होणार आहे, मूनशाईनमध्ये होणार नाही. कारण ती मूनशाईनचे शेअर होल्डर होते, ते सनशाईनचे शेअर होल्डर झाल्यानंतर मागवलेले आहेत. म्हणून ह्याची जर्नल एंट्री सनशाईनच्या बुकमध्ये होणार आहे. आणि हे जे लिक्विडेशन अमाऊंट आहे 2500, ही नेहमी आत्तापर्यंत आपण क्वेश्चनमध्ये पाहिलेलं होतं की जी वेंडर कंपनी आहे, म्हणजे जी कंपनी सेल झालेली आहे किंवा जी विकली गेलेली आहे त्या कंपनी त्याचा खर्च करत होते. पण ह्या क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की नवीन कंपनीनं लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत. म्हणून हे आपण PCला घेणार आहोत. काय करणार आहे, ह्याला PCमध्ये ते लेस करणार आहे मी याला. तर तुम्हाला मी दाखवते काय करणार आहे ते. एवढंच क्वेश्चनमध्ये सांगितलं, यू आर रिक्वायर्ड टू गिवन जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मूनशाईन लिमिटेड मालाड अँड द बॅलन्स शीट ऑफ सनशाईन लिमिटेड सुरत. तर सनशाईन लिमिटेडमध्ये आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे आणि मूनशाईन लिमिटेडमध्ये आपल्याला लेजर बनवायचं, जर्नल बनवायचं आहे. पण जर्नल बनवायचं असेल तर लेजर केल्याशिवाय तुम्हाला जर्नल बनवता येणार नाही. म्हणून मी वर्किंग नोटमध्ये जर्नल पण केलेलं आहे. बट आपला अजून PC कंप्लीट नाही झाला, डिस्चार्जची साईड कंप्लीट झाली. तर आता आपण लक्षात घ्यायचं आहे की याचा अर्थ त्यांनी सगळ्या ॲसेट ॲज अ बुक व्हॅल्यूला घेतलेले असणार. ॲसेट घेतल्याशिवाय कंपनी खरेदी होईल का, तर नाही. काहीच खरेदी न करता ते डिस्चार्ज कसं करतील, डिस्चार्ज नाहीत करणार तसं. म्हणजे त्यांनी काहीतरी घेतलं आहे मूनशाईन लिमिटेडचं. म्हणजे काय घेतलं असेल, ॲसेट घेतले असेल आणि लायबिलिटी पेड केली आहे. इथं लिहिलं आहे लायबिलिटी पेड टेकन ओव्हर, लायबिलिटी टेकन ओव्हर केली म्हणजे ॲसेट पण त्यांनी घेतलेले आहे असं आपण गृहीत धरायचं ॲट अ बुक व्हॅल्यू. म्हणून इथं लिहायचं आहे लँड अँड बिल्डिंग 3 लाख, प्लांट अँड मशिनरी 2 लाख. आपण इथं लिहू ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 3 लाख, प्लांट अँड मशिनरी 2 लाख, ट्रेडमार्क अँड पेटेंट्स 1,20,000, stock, debtors, cash and bank, cash in hand. स्टॉक आहे 80,000, डेटर्स आहेत 1,60,000. एक मिनिट, स्टॉकची व्हॅल्यू आहे 80,000 आहे, 80,000 स्टॉक आहे, 80,000. डेटर्स आहेत 1,60,000, कॅश इन हँड आहे 5,000. आणि प्रॉफिट अँड लॉस इज अ नॉट ॲसेट बट प्रॉफिट अँड लॉस इज अ फिक्टिटियस ॲसेट्स. ह्याचं पोस्टिंग आपण इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला, क्रॉस पोस्टिंग होणार आहे, हे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला जाईल. तर आपण ह्याची टोटल करू, टोटल किती येते बघू.
टोटल 3 लाख 2 लाख 5 लाख येतं इथं. 5 लाख प्लस 1,20,000 6,20,000. तुम्ही पाहिजे तर तुम्हाला करून दाखवते. 5 लाख या दोघांचे टोटल 5 लाख आहे. प्लस 1,20,000 1,20,000 प्लस 80,000 प्लस 1,60,000 प्लस 5,000. टोटल आली 8,65,000. आता तुम्हाला विजिबल आहे का नाही मला माहीत नाही आहे, बट तुम्ही तुमच्या कॅल्सीवर करा. त्याची टोटल आली 8,65,000. ह्याच्यातून आपल्याला लेस करायचे. त्याने लिहिलं इथं लायबिलिटी काय केलेली आहे, टेकन ओव्हर केलेली आहे, लेस लायबिलिटीज. आता डिबेंचर्सवाल्यांना डिबेंचर्स पेड केली तर एक्सटर्नल लायबिलिटी 3च आहेत, डिबेंचर्स, बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स. पण त्यांनी डिबेंचर्स पेड केलेत आणि त्यांना काय केलेलं आहे, त्यांनी शेअर्स दिलेले आहेत, त्यामुळे ह्या साईडला येणार नाही. मग राहिली कुठली तर बँक ओव्हरड्राफ्ट अँड क्रेडिटर्स. क्रेडिटर्स बँक ओव्हरड्राफ्ट 60,000 आणि क्रेडिटर्स आहेत 1,50,000. दोघांची टोटल आली 2,10,000 2,10,000. ह्या दोघांची टोटल आली, ह्या दोघांची म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट 60,000, क्रेडिटर्स 1,50,000, टोटल आली 2,10,000. दोघांचं मायनस केलं तर अमाऊंट येते इथं 6,85,000 ही आली टोटल. पण आता आपल्याला इकडची टोटल करायची आहे. ह्या साईडची टोटल किती येते बघा, 2 आणि 3 5 लाख 6,25,000 6,25,000 येते पी सीची अमाऊंट. एवढं त्याने डिस्चार्ज केलं. मग आपल्याला तीच अमाऊंट आपल्याला इथं लिहायची आहे. नीट बघा इथं, ही पी सी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्याच्यातून काय करायचं आहे, लेस त्यांनी सांगितलेलं आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड बाय सनशाईन लिमिटेड, म्हणून इथं लिहिणार आहे मी लेस लिक्विडेशन एक्सपेन्सेस 2,500. लेस केल्यावर किती येतं आहे बघू आपण, 5 3 5 6,53,500. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आता आपल्याला, तर मी तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवते. अमाऊंट आहे आपली पी सीची 6,25,000 आणि ॲसेटची टोटल आली 6,53,500 आली. टोटल ॲसेटची 6,53,500. लेस करायचं आहे पी सीची अमाऊंट 6,25,000. डिफरन्स किती येतो आहे बघा, इथं मायनस करा, 500 येईल, 500 8 आणि 5 1,303. थांबा नीट करूया आपण. इथं 2 येतं आहे, सॉरी 2 येतं आहे. 5,52,500. तर इथं 7 येतं आहे बघा, 7. थांबा इथं परत दाखवते तुम्हाला. 65,000 6,52,500 6,52,500 ही आहे तुमच्या ॲसेटची टोटल. त्याच्यातून लेस करायचं आहे पी सीची व्हॅल्यू आहे 6,25,000. मायनस केलं तर किती येतं आहे बघा, 7 आणि 5 12 3 2 27,000. तर 27,500 आहे हा कॅपिटल रिझर्व आहे. म्हणजे डिफरन्सची जी अमाऊंट आहे त्याला आपण म्हणणार आहे कॅपिटल रिझर्व. हे लक्षात ठेवा, हे वरचं लक्षात नका घेऊ, इथं थोडी खाडाखोड झाली. बट बघा हिची टोटल किती आहे, 6,52,500 6,52,500. आणि पी सी त्याने डिस्चार्ज किती केले, अमाऊंट किती दिली त्यांनी, तर 6,25,000. जो डिफरन्स आला म्हणजे ॲसेट जास्त आहे. आता ॲसेट जास्त आहे तर ह्याला गुडविल म्हणायचं नाही, जो डिफरन्स येईल त्याला म्हणायचं. इथं लेस लिहायचं, लेस कॅपिटल रिझर्व नाव द्यायचं त्याला.
कॅपिटल रिझर्व्ह आहे 27,500. आता जर तुम्ही लेस केलं तर आता तुमची अमाऊंट 6,25,000 बरोबर येणार. म्हणजे ह्याच्यातून हे लेस करा, बरोबर येणार. तुम्ही करून बघू शकता. बघा इथं आपण असं केलं 6,52,500. विजिबल आहे का नाही मला माहिती नाही आहे. 6,52,500 मायनस 27,500. एक झिरो जास्त झाला. तर मग 6,52,500 मायनस 27,500. 6,25,000 तुमची PCची अमाऊंट आहे ती आली. म्हणजे ह्याला नाव काय दिलं आपण? जर्नल रिझर्व्ह. ह्याच्या अगोदर आपण त्याला गुडविल म्हणायचो, पण ह्याला ही आहे बॅलन्सिंग फिगर. इथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं बॅलन्सिंग फिगर. ही तुमच्या न्यू कंपनीच्या बॅलन्स शीटला अमाऊंट जाणार आहे, विसरायचं नाही. ही बॅलन्स शीटला जाणार आहे नवीन कंपनीच्या सनशाईन लिमिटेडच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सगळे रिझर्व्ह आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करतो. तर हे रिझर्व्ह आहे 27,500 बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईल. तर आता आपल्याला जर्नल एंट्र्या सांगितलेल्या आहेत. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या ॲसेट त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे आपण सगळ्यात पहिलं आहे ना, मी इथं वर्किंग नोट तयार केलेली आहे. रिअलायझेशन अकाउंट ओपन केलं आहे. आपण अकाउंट कसे ओपन करतो? रिअलायझेशन अकाउंट फिक्स असतो, कॅश पण असतो. बट कॅश आज येणार नाही कारण त्यांनी कॅश पण घेतली आणि PCच्या बदल्यात पण कॅश नाही दिली. म्हणून PCच्या बदल्यात काय काय दिलेलं आहे? हा तुमचा PC आहे. हा काय आहे? PC. तर PCच्या अमाऊंटमध्ये त्यांनी प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत आणि इक्विटी शेअर्स दिलेत. म्हणून आपण प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स अँड डिबेंचर्स, कारण डिबेंचर्सवाल्यांना पण त्यांनी प्रेफरन्स शेअर्स दिलेत. म्हणून मी इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स अँड डिबेंचर्स PCच्या बदल्यात ज्यांना दिले त्यांचे अकाउंट ओपन केले. डिबेंचरवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले, प्रेफरन्स शेअर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले, इक्विटीवाल्यांना इक्विटी शेअर्स दिले. म्हणून हे 3 अकाउंट आले. रिअलायझेशन तुमचा फिक्सच असतो, न्यू कंपनी तुमचा फिक्सच अकाउंट असतो. एवढे अकाउंट मी वर्किंग नोटमध्ये ओपन केलेत की जेणेकरून तुम्हाला जर्नल एंट्र्या पण करता येतील. जेवढ्या ॲसेट नवीन कंपनीने टेकन केले तेवढ्या ॲसेट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला येतात. आपण लिहितो काय ते बघायचं. काय म्हणता तुम्ही? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ऑल ॲसेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, म्हणजे डेबिट ऑफ द रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला सगळ्या ॲसेट आपण ट्रान्सफर करतो की ज्या न्यू कंपनीने घेतलेल्या आहेत. मग आपण इथं लिहिणार आहे टू सन्ड्री ॲसेट्स. सन्ड्री ॲसेट्स त्याच्या खाली लिहिणार आहे. आता मी इथं मला माहिती आहे की त्यांनी कुठल्या ॲसेट घेतले, तर सगळ्या घेतलेत प्रॉफिट अँड लॉस सोडून. मग मी काय करणार आहे, सगळ्या ॲसेटची नावं लिहिणार आहे आणि बुक व्हॅल्यूज लिहिणार आहे. तर कारण बुक व्हॅल्यूलाच घेतलेत, पण आपण नेहमी घेताना बॅलन्स शीटवरून अमाऊंट घेतो हे लक्षात ठेवायचं. लँड अँड बिल्डिंग 3 लाख. Plant and machinery 2 lakh. Trademark and patents 1,20,000. Stock 80,000. Debtors आणि कॅश इन हँड. Debtors 1,60,000, कॅश इन हँड 5,000. आता याची जर्नल एंट्री तुम्ही कशी करणार? तुम्ही काय म्हणला? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ॲसेट लिहा. मग आपण लिहिल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ऑल ॲसेट्स लिहिल्या. मग आता करायचं काय? जर्नल एंट्री कशी करायची? रिअलायझेशन अकाउंट डेबिट म्हणतानाच आपण म्हणतो काय म्हणलं? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ॲसेट ट्रान्सफर करा. मग केल्या. कुठं केल्या? तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. याचा अर्थ आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट. आपल्याला त्यांनी जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ मूनशाईन लिमिटेडमध्ये करायची आहे. पहिली जर्नल एंट्री येईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट.
टू ॲसेटची नावं क्रेडिट होणार आहेत, की ज्या ॲसेट तुम्ही इथं लिहिलेले आहेत ह्या सगळ्या ॲसेट काय होणार आहेत, क्रेडिट होणार आहेत. मग आपण इथं लिहूया लँड अँड बिल्डिंग, 3 लाख क्रेडिटला 3 लाख क्रेडिट आहे. टू प्लांट अँड मशिनरी, 2 लाख. टू ट्रेडमार्क, and patents, 1,20,000. Stock, 80,000. Debtors, 1,60,000. Cash in hand, 5,000. अमाऊंट कुठून घेतले आपण, तर बॅलन्स शीटवरून घेतलेले आहेत. इथल्या अमाऊंट सगळ्याच्या सगळ्या आपण तिकडं जर्नल एंट्रीला लिहिल्या. आता तुम्ही म्हणाले जर्नल एंट्री करायची आहे, लेजर तुम्ही का ओपन केलं, कारण तुम्हाला ह्यातला डिफरन्स काढायचा असतो. हे जर्नल अकाउंट जर्नल विचारलं तर लेजर करावंच लागतं म्हणून. तर तुम्हाला दोन्ही याचं प्रॅक्टिस होईल. आपण काय केलं, वर्किंग नोटमध्ये इन द बुक्स ऑफ मूनशाईन लिमिटेडमध्ये रिअलायझेशन अकाउंट ओपन केला. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला सगळ्या ॲसेट ट्रान्सफर केल्या. कुठं ट्रान्सफर केल्या, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून आपण काय म्हणलं, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट क्रेडिट सन्ड्री ॲसेट्स. इथं लिहायचं बिईंग. आपल्याला अजून पूर्ण नाही झाली, ह्याची टोटल आहे मला वाटतं 8,65,000. 8,65,000. तुम्ही टोटल करून बघा, त्याची तेवढीच येते 8,65,000. तर बिईंग ह्याची टोटल करून इथं टाकली. बिईंग ऑल ॲसेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटला आपण ऑल ॲसेट्स ट्रान्सफर केल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या लायबिलिटीज घेतलेल्या आहेत त्यांनी बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स टेकन केलेला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स, तर ह्या प्राईस त्यांच्या घ्यायच्या आहेत रिअलायझेशन अकाउंटला. तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय करतो, ॲसेट्स ट्रान्सफर करतो. मग आपण लिहिताना इथं लिहितो बाय सन्ड्री लायबिलिटी. सन्ड्री लायबिलिटीज पहिला आहे बँक ओव्हरड्राफ्ट, दुसरा आहे क्रेडिटर्स. बँक ओव्हरड्राफ्ट आहे 60,000 आणि क्रेडिटर्स आहेत 1,50,000. 1,50,000. म्हणजे तुम्ही काय म्हणला की कुठं पोस्ट केलं, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही जे म्हणता तेच एंट्री करायची आहे. रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे आणि सन्ड्री लायबिलिटी अकाउंट डेबिट आहे. दुसरी जर्नल एंट्री येणार आहे बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट, 60,000 आणि क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 1,50,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. $2,10,000 दोघांची टोटल करा. 60,000 प्लस 1,50,000 आन्सर येईल 1,10,000. being liabilities transfer to realization account. आता मी इकडे लिहिते, तुम्हाला इथूनच खाली घ्यायचं आहे. मला कदाचित जागा नाही पुरली तर म्हणून मी इकडे पुढे घेतलंय, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही नरेशन इथं खाली घेता.
तर तिसरी जर्नल एंट्री. आता तिसरी जर्नल एंट्री काय करायची आहे बघा. आपण काय केलं, ॲसेट्स ट्रान्सफर केल्या, लायबिलिटी ट्रान्सफर केली. पहिलं काम करतो PC काढतो. PC काढल्यानंतर सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करतो. ॲसेट घेतल्या. आता आपलं ॲसेट साईडला राहिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसचं पोस्टिंग कुठं होणार आहे, तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. कारण प्रॉफिट हा लॉस आहे, हा लॉस कुणाचा आहे तर इक्विटीवाल्यांचा आहे, म्हणून इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. कुठं घेणार आहोत आपण, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. इथं लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस 8,95,000, 8,95,000, 8,95,000. तर ह्याची जर्नल एंट्री होणार आहे. तुम्ही कुठं पाठवला प्रॉफिट अँड लॉस, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला, त्याला ट्रान्सफर केलं. मग आपण जर्नल एंट्री कशी करणार, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 8,95,000 टू प्रॉफिट अँड लॉस. $8,95,000 being profit and loss transfer to equity shareholder account. P&L लिहिलं तरी चालेल. इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर केलं. आता आपण परत क्वेश्चनमध्ये जायचं. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडचं सगळ्या पोस्टिंग झालं, सगळ्या ॲसेट ट्रान्सफर केल्या. रिअलायझेशन अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस झाला ट्रान्सफर. इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला बँक ओव्हरड्राफ्ट अँड क्रेडिटर्स ट्रान्सफर झालं रिअलायझेशन अकाउंटला. आता काय राहिलं आहे तर इक्विटी राहिलं आहे, कम्युनिटी प्रेफरन्स शेअर्स आणि डिबेंचर्स. तर त्यांचे अकाउंट आपण ओपन केले, त्यांच्या अकाउंटला पाठवायचा आहे हा बॅलन्स. तर इक्विटी शेअर होल्डरचा बॅलन्स इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिटला असतात, क्रॉस पोस्टिंग होतं. इथं म्हणताना म्हणायचं आहे इक्विटी शेअर कॅपिटल. हा अकाउंटचं नाव काय आहे, इक्विटी शेअर होल्डर. तर तुमच्या जे बुकमध्ये इथं लिहिलेलं आहे इक्विटी शेअर कॅपिटल, काय म्हणायचं आहे, शेअर कॅपिटल आहे, म्हणून इथं लिहायचं बाय इक्विटी शेअर कॅपिटल. अमाऊंट आहे 7,50,000. 7,50,000. आता बघा तुम्ही काय म्हणला, कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर केलं तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही काय केला, हा बॅलन्स ट्रान्सफर केला. तुम्ही म्हणतानाच म्हणता काय म्हणला तुम्ही, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. याचा अर्थ इक्विटी शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट आहे. मग जर्नल एंट्री करताना कशी करायची, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट आहे. बघा नीट समजून घ्या, हा अकाउंट क्रेडिट आहे. मग डेबिट कोण, तर इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. किती अमाऊंट आहे, 7,50,000 टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. $7,50,000 being इक्विटी शेअर कॅपिटल ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. म्हणजे तुम्ही काय केलं, कॅपिटल ट्रान्सफर कुठं केलं, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथं म्हणायचं आहे इक्विटी शेअर कॅपिटल ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. बघा आपण काय एंट्री करतो, किती सोपं आहे बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं क्वेश्चन दिसतोय बघा. क्वेश्चनमध्ये आहे 6,006% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स 6 लाख. तर बॅलन्स त्याचा काय होणार आहे, क्रॉस पोस्टिंग होणार आहे, म्हणजे प्रेफरन्स शेअर्स अकाउंटच्या क्रेडिटला. मग हे शेअर होल्डर अकाउंट आपण ओपन केलं. इथं म्हणायचं आहे बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल.
कॅपिटल, अमाऊंट आहे 6 लाख. ह्याची पण जर्नल एंट्री तुम्ही कुठं ट्रान्सफर केला तर प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. कुठं बॅलन्स ट्रान्सफर केला प्रेफरन्स शेअर कॅपिटलचा प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट क्रेडिटला, प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला बॅलन्स ट्रान्सफर केला म्हणजे हा अकाउंट क्रेडिट आहे आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल डेबिट आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट आहे आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल डेबिट आहे. हे नीट लक्षात ठेवा. जर्नल एंट्र्या खूप सोप्या असतात, छोट्या छोट्या करत जायचं, खूप छान वाटतं करायला पण. तर इथं आपण म्हणणार आहोत प्रेफरन्स शेअर कॅपिटल 6%, 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल, 6% कम्युलेटिव्ह. इथं नाव त्यांनी कम्युलेटिव्ह दिलेलं आहे. कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 6 लाख टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट 6 लाख being preference share capital transfer to shareholder account. Preference share capital transfer to preference shareholder account. काय केलं आपण, बॅलन्स ट्रान्सफर केला प्रेफरन्स शेअर कॅपिटलचा प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंटला. आता डिबेंचर्सचा बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे डिबेंचर होल्डर अकाउंटला. तर आपण इथं ओपन केलेलं आहे बघा डिबेंचर होल्डर, त्याच्या अकाउंटच्या क्रेडिटला. मग आपण इथं बनणार आहे बाय डिबेंचर्स. किती पर्सेंटचे आहेत तर 5%, 5% डिबेंचर. किती अमाऊंट आहे त्याची 2 लाख. बघा तुम्ही काय म्हणला, जे बोलतात त्याची जर्नल एंट्री करायची. तुम्ही म्हणला डिबेंचर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही काय केलं, डिबेंचर्स लिहिले. म्हणजे डिबेंचर्स अकाउंट डेबिट आहे, डिबेंचर होल्डर क्रेडिट आहे. जर्नल एंट्री करून टाकूया आपण. 6 नंबरची काय आहे, 5% डिबेंचर्स अकाउंट डेबिट $2 लाख टू डिबेंचर होल्डर अकाउंट क्रेडिट. डिबेंचर्स ट्रान्सफर टू डिबेंचर होल्डर अकाउंट. डिबेंचर्स ट्रान्सफर टू डिबेंचर होल्डर अकाउंट. म्हणजे आपण काय केलं, डिबेंचर्सची जी बॅलन्स होता आता आपण सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं. ॲसेट आल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस आला इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला, हे गेलं इक्विटी शेअर कॅपिटल आहे ते इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला, प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्रेफरन्स शेअर अकाउंटच्या क्रेडिटला, डिबेंचर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला, बँक ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिटर्स हे दोघं जण गेले रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं PCची जर्नल एंट्री करायची आहे. की ज्या 2 PCच्या जर्नल एंट्री आहेत तर आपण PC कसा करतो बघा, एक रिअलायझेशनच्या क्रेडिटला जी न्यू कंपनी आहे त्याच्या डेबिटला. न्यू कंपनी लक्षात ठेवलं की PCच्या तुमच्या जर्नल एंट्र्या लक्षात राहतात. आपण काय करतो, इथं लिहितो रिअलायझेशन अकाउंट. ही आहे PCची एंट्री. PC ब्रॅकेटमध्ये PC आहे 6,25,000. किती आहे 6,25,000. म्हणजे आपण कुठं घेतलं तर रिअलायझेशन अकाउंटच्या सनशाईन लिमिटेडच्या डेबिटला. न्यू कंपनी आहे ही, न्यू कंपनी.
तर न्यू कंपनीच्या डेबिटला. म्हणजे रिअलायझेशनच्या कुठं तर क्रेडिटला. इथं 2 आलं तर इथं लिहायचं आहे बाय सनशाईन लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये PC 6,25,000 ही झाली PCची पहिली एंट्री. ही जर्नल आपण लेजरला केलं. ह्याची जर्नल एंट्री कशी होईल तर सनशाईन लिमिटेड डेबिट टू रिअलायझेशनच्या क्रेडिटला. आपण काय म्हणलं, सनशाईन लिमिटेडच्या डेबिटला पहिलं लिहायचं आहे आणि दुसरं रिअलायझेशनच्या क्रेडिटला. म्हणून जर्नल एंट्री येणार आहे. जे आपण म्हणतो तेच करायचं आहे. पहिलं म्हणणार आहोत सनशाईन लिमिटेड अकाउंट डेबिट 7 नंबरची जर्नल एंट्री आहे. $6,25,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. 6,25,000. नरेशन लिहायचं आहे बीइंग परचेज कन्सिडरेशन पेएबल, सॉरी रिसिवेबल म्हणूया, कारण ही मूनशाईन लिमिटेडच्या बुकमध्ये आपण करतोय. रिसिवेबल लिहा. रिसिवेबल म्हणजे मिळणार आहे. परचेस कन्सिडरेशनची प्राईस किंमत आपल्याला मिळणार आहे. ही झाली PCची पहिली एंट्री. आता PCची दुसरी एंट्री सनशाईनच्या क्रेडिटला होते. काय काय दिलं PCच्या बदल्यात त्यांनी, तर प्रेफरन्स शेअर्स दिले. 7% प्रेफरन्स शेअर्स दिले. प्रेफरन्स शेअर्स कुणाला दिले तर डिबेंचरवाल्यांना दिले. म्हणून मी इथं लिहिलं ब्रॅकेटमध्ये डिबेंचर्स. डिबेंचर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स किती दिले तर 2 लाख रुपयाचे. म्हणून आपण इथं वेगळं लिहूया, बट एकूण प्रेफरन्स शेअर्स किती दिले तेच लिहायचं आहे आपल्याला. आणि बाय 7% प्रेफरन्स शेअर्स टू प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले 3 लाख रुपयाचे. बघा इथं लिहिले 7% प्रेफरन्स शेअर्स, तर 3 लाख रुपयाचे प्रेफरन्स शेअर्सवाल्यांना दिले. आणि काय दिलं तर इक्विटीवाल्यांना शेअर्स दिले. इक्विटी शेअर्स दिले. इक्विटी शेअर्स कितीचे दिले तर 1,25,000चे. जे जे दिलं तुम्ही ते तुम्ही काय करायचं आहे, सनशाईन न्यू कंपनीच्या क्रेडिटला लिहायचं. काय दिलं तर 7%चे प्रेफरन्स शेअर्स दिले, परत 7%चे प्रेफरन्स शेअर्स दिले आणि इक्विटी शेअर्स दिले. एवढे दिलं. तर आता हे प्रेफरन्स शेअर्सच्या डेबिटला जाणार आहे, डिबेंचर्सच्या नाही. बघा आता इथं थोडंसं डिबेंचर्सला पण जाणार आहे. प्रेफरन्स शेअर्स दिले म्हणून पहिलं बघा कुणाला दिले, डिबेंचर्सला दिले. म्हणून इथं डिबेंचर्सच्या डेबिटला येणार आहे सनशाईन लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत 7% प्रेफरन्स शेअर्स. अमाऊंट आहे 2 लाख. 2 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स यांना दिले आणि 3 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स 6% शेअर होल्डरवाल्यांना दिले. मग इथं लिहायचं टू सनशाईन लिमिटेड. काय दिलं त्यांना तर 7%चे प्रेफरन्स शेअर्स दिले. 3 लाख. 3 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स ज्यांना ज्यांना दिलं त्यांच्या डेबिटला आहे. सनशाईनच्या क्रेडिटला कुणाला दिलं, डिबेंचर्सना दिले प्रेफरन्स शेअर्स. काय दिलं ते लिहिलं, प्रेफरन्स शेअर्स दिले. अजून कुणाला प्रेफरन्स शेअर्स दिले, क्रॉस पोस्टिंग प्रेफरन्स शेअर्स होल्डरांना प्रेफरन्स शेअर्स दिले. अजून काय दिलं, इक्विटी शेअर होल्डर. इथे इक्विटी शेअर होल्डर आहे त्यांना दिलं ह्याच्या क्रेडिटला, सनशाईनच्या क्रेडिटला आणि इक्विटीच्या डेबिटला. आपण लिहिणार आहोत इक्विटीच्या डेबिटला टू सनशाईन लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर्स. किती दिले तर 1,25,000 चे शेअर्स दिले. बघा काय केलं आपण, जे जे दिलं PCच्या बदल्यात ते सनशाईन लिमिटेडच्या क्रेडिटला लिहिलं. डिबेंचर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले, प्रेफरन्स शेअर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले, इक्विटीवाल्यांना इक्विटी दिले.
तर मग जे जे दिलं ते आपण सनशाईन लिमिटेडच्या क्रेडिटला लिहिलं. म्हणजे डिस्चार्जच्या साईडला जे तुम्ही लिहिलेलं होतं ते आपण कुठं लिहिलं, सनशाईन लिमिटेडच्या क्रेडिटला लिहिलं. आणि कुणाकुणाच्या ह्याच्या सनशाईनच्या क्रेडिटला तर डेबिटला कोणाच्या, डिबेंचर्सच्या डेबिटला, प्रेफरन्सच्या डेबिटला आणि इक्विटीच्या डेबिटला लिहिलं. त्याची जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. कोणाकोणाच्या डेबिटला लिहिलं, इक्विटीच्या डेबिटला, प्रेफरन्सच्या डेबिटला, डिबेंचर्सच्या डेबिटला आणि सनशाईनच्या क्रेडिटला. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ह्या दोघांचं ॲड करून एकत्र कंबाईन एंट्री केली तरी चालेल. 7% प्रेफरन्स अकाउंट डेबिट टू इक्विटी, हे पण डेबिट आहे आणि सनशाईन क्रेडिट आहे. सनशाईन क्रेडिट आहे, सनशाईनच्या क्रेडिटला लिहिलेलं आहे तुम्ही. मग तुम्ही इथं जर्नल एंट्री करणार आहात 8 नंबरची. 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हटलं तरी चालेल. ब्रॅकेटमध्ये आपण त्याला म्हणू डिबेंचर्स. कुणाला दिले हे, डिबेंचर्सवाल्यांना. हा अकाउंट डेबिट होणार आहे आणि परत येणार आहे 7% प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर कॅपिटल. डिबेंचर्सवाल्यांना 2 लाखाचे, प्रेफरन्सवाल्यांना 3 लाखाचे शेअर्स, 2 लाख. डिबेंचरवाल्यांना 2 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स दिले, प्रेफरन्स शेअर होल्डरांना प्रेफरन्स शेअर्स दिले आणि इक्विटी शेअर्स दिले. इक्विटी शेअर कॅपिटल 1,25,000. 1,25,000. 1,25,000 आणि टू सनशाईन लिमिटेड क्रेडिट झाला 6,25,000. ही PCच्या डिस्चार्जची एंट्री आहे. बिईंग परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज. टू प्रेफरन्स डिबेंचर्स, प्रेफरन्स शेअर्स अँड इक्विटी शेअर्स. असं आपण लिहिलं. आता आपल्याला पुढं PCच्या 2 एंट्र्या करायच्या केल्या. आता काय करायचं, PCच्या 2 एंट्र्या झाल्या. मग आता आपण काय करणार आहोत, रिअलायझेशन क्लोज करायचं. आता एक्स्ट्राचे कुठलेच अकाउंट आपले ओपन नाही झाले. डिबेंचर्स क्लोज होतोय, प्रेफरन्स शेअर्स क्लोज नाही होत. ह्याचा डिफरन्स येईल रिअलायझेशन अकाउंटला. रिअलायझेशनचा डिफरन्स सनशाईन क्लोज होतोय बघा. आपण करत जाऊ क्लोज. 6,25,000. 6,25,000. एक झिरो जास्त झाला. 6,25,000 आहे. 6,25,000. पाहिजे तर मी परत लिहिते इथं 6,25,000. एवढ्याने हा क्लोज झाला. 6,25,000 क्लोज झाला दोन्ही बाजूनी. डिबेंचर्स पण क्लोज झाला 2 लाख. इथं पण काय डिफरन्स आला नाही. ह्याला क्लोज करू. ह्या साईडची टोटल जास्त आहे 6 लाख. 30 टोटल आपण इथं लिहिणार आहे 6 लाख. 6 लाखमधून 3 लाख गेले. 3 लाखाचा डिफरन्स येतोय. तुम्ही काढून बघा डिफरन्स किती आला. 3 लाख. त्याला नाव द्यायचं रिअलायझेशन. डिफरन्स कुठं पाठवायचा, रिअलायझेशन अकाउंटला. याला स्टार करू. ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. 3 लाख. आता बरोबर ही 6 लाख झाली. म्हणजे तुम्ही प्रेफरन्स शेअर्सच्या डेबिटला लिहिलं, ह्याची जर्नल एंट्री होणार आहे. इथं 2 लिहिलं आहे म्हणजे रिअलायझेशनच्या पुढे जाणार आहे क्रेडिटला. इथं लिहिणार तुम्ही बाय. तर ह्या अकाउंटचं नाव इथं लिहिलं, मग ह्या अकाउंटचं नाव इथं लिहायचं आहे. 6% प्रेफरन्स शेअर्स. शेअर होल्डर 3 लाख.
ह्याची जर्नल एंट्री होणार आहे. कशी होईल? प्रेफरन्स शेअरच्या डेबिटला लिहिलं म्हणजे तुम्ही काय म्हणला, प्रेफरन्स शेअरच्या डेबिटला रिअलायझेशन लिहिलं म्हणजे तेच आपण लिहायचं आहे, प्रेफरन्स शेअर्स डेबिट टू रिअलायझेशन क्रेडिट. प्रेफरन्स शेअर्स डेबिट प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 3 लाख. किती लाखाचा डिफरन्स आला? 3 लाख. 3 लाख being difference of preference shareholder account transfer to realization account. Difference of preference shareholder account transferred to realization account. आपण जर्नल एंट्री केली. आता आपल्याला बघायचं आहे कुठला अकाउंट क्लोज करायचा आहे. हे 3 झाले. हा अकाउंट क्लोज करायचा, ह्याचा डिफरन्स इथं पाठवायचा. तर ह्या अकाउंटच्या कुठे येतोय डिफरन्स आपल्याला बघावं लागेल. पण करून बघू कॅल्सीवर. 3 आणि 2 5 आणि 1 6,20,000 आणि 80 म्हणजे 6 आणि 1 किती 8 1 लाख. 2 आणि 2 4 4 आणि 3 7 लाख. 8,60,000 8 लाख. ह्याची टोटल येते मला वाटतं 8,65,000. ह्याची टोटल येते 8,65,000. केली तर माझ्या आलं लक्षात ओरलीच. तुम्ही करू शकता. टोटल आहे त्याची 8,65,000. तुम्ही करून बघू शकता. 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि हे 20 आणि हे 1 7 हे 1 8 8,60,000 आणि हे 5 8,65,000. डेबिटची टोटल आहे 8,65,000. आता क्रेडिटची करू. किती येते बघा. 3 6 इथं येते 5 1 2 3 0 हे 5 6 आणि 5 11 12 13 1303 4 1 6 आणि 1 7 आणि 3 10 आणि 1 11 11,35,000. मोठे क्रेडिटची टोटल मोठे आहे. तर मग परत दाखवते तुम्हाला. क्रेडिटची टोटल आहे 11,35,000 आणि डेबिटची टोटल आहे 8,65,000. दोघांचं मायनस करून बघूया. 0 किती येत आहे 6 6 12 7 7 8 9 7 6 12 आणि 1303 4 1 8 1 9 10 11 2,70,000 रुपयाचा डिफरन्स येतो आहे. तर डिफरन्सला नाव द्यायचं आहे बाय इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. ह्याला स्टार करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर आली 2,70,000. 2,70,000. हा डिफरन्स कुठे जाणार आहे? इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. इथं क्रेडिटला आला. टोटल आहे 11,35,000. 11,35,000. 11,35,000. तर हा डिफरन्स आपला इथं ट्रान्सफर होणार आहे. इथं लिहिणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट. $2,70,000. इक्विटीला काय राहिलं आहे का? इक्विटी शेअर होल्डर आहे 7,50,000. सॉरी, हा डिफरन्स आहे ना ह्या साईडला येतो आहे. ह्या साईडला येतो आहे. सॉरी चुकलं इथं.
बरं लक्षात आलं. इथं नाही येते. एकच मिनिट, हा डिफरन्स ह्या साईडला येतो. ह्या साईडची टोटल जास्त आहे क्रेडिटची. सॉरी, इथं लिहिणार आहोत आपण इथं टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. बॅलन्सिंग फिगर. पेन संपल्यामुळं पेन चेंज करण्याच्या ह्याच्यामध्ये विसरून गेले मी. ह्या साईडला लिहायचं होतं 2,70,000 आणि तो ह्या साईडला येईल. इथं लिहिणार आहे आपण बाय रिअलायझेशन अकाउंट. $2,70,000. तर आता हा अकाउंट दोन्ही साईडनी इक्वली क्लोज व्हायला पाहिजे होतोय का बघू. 3 0 1 4 7 आणि 5 7 आणि 5 12 7 आणि 3 10 10,20,000. ह्या साईडला बघू किती येते. हे 2 3 0 5 आणि 5 10ची 0 हातच्याला 1 8 9 1 10 10 आणि 2 12ची 2 हातच्याला 1 8 आणि 1 9 1 10 बरोबर आला 10,20,000. 10,20,000. तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंट क्लोज झाला. ह्याची आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे. डिफरन्स कुठं आला, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आला आणि तो ट्रान्सफर कुठं केला, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. डेबिट आणि क्रेडिट म्हणजे तुम्ही काय म्हणता, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहिला डिफरन्स. म्हणजे जर्नल एंट्री होणार आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 2,70,000 टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट. $2,70,000. नरेशन लिहिणार आहात तुम्ही. डिफरन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. डिफरन्स of realization account transferred to equity shareholder account. आपले जर्नल एंट्री इथं संपलेले आहेत. पण अजून आपल्याला सनशाईन लिमिटेडच्या बुकमध्ये बॅलन्स शीट बनवायची आहे. आता ही लक्षात ठेवा, ही जी बॅलन्स शीट बनते ना ती आपल्या PC वरून बनते, ह्याच्यावरून बनते. तर आपण ह्या सगळ्या ॲसेट ट्रान्सफर करायच्या आहेत ॲसेट साईडला. तर आपल्याला माहिती आहे त्यांनी बुक व्हॅल्यूला ॲसेट घेतलेत. सारखं पेज उघडायला नको म्हणून मी इथूनच ॲसेटची नावं लिहिणार आहे आणि इथूनच प्राईस पण लिहिणार आहे. तर म्हणजे सारखं पेज आपल्याला उलटं करायला नको म्हणून. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 3 लाख. प्लांट अँड मशिनरी 2 लाख. 2 लाखाची प्लांट अँड मशिनरी आहे. त्याच्यानंतर ट्रेडमार्क अँड पेटंट्स आहे 1,20,000. ट्रेडमार्क अँड पेटंट्स 1,20,000. 1,20,000. जरा पेन चेंज करते, डार्क आहे का बघते. स्टॉकची व्हॅल्यू आहे 80,000. डेटर्सची व्हॅल्यू आहे 1,60,000. कॅश इन हँड अमाऊंट आहे 5,000. ॲसेट टेकन केल्या म्हणून त्या ॲज इट इज प्राईसला पण लिहिल्या. आता त्यांनी काय काय केलेलं आहे, त्यांचं इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला ऑथोराईज कॅपिटल सांगितलेलं आहे 18 लाख रुपीजचं आहे. आणि इक्विटी शेअर्स 1 लाखचे आहेत. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. आपल्याला इथं बुकमध्ये लिहिलं आहे. पहिलं लिहायचं ऑथोराईज कॅपिटल
काय आहे इथं रजिस्टर्ड कॅपिटल. आपण ॲथोराईज लिहिलं तरी चालेल, ॲथोराईजच लिहिते आता. ॲथोराइज्ड कॅपिटल म्हणजे रजिस्टर्डच कॅपिटल आहे. त्याच्यामध्ये सांगितलं 1,00,000 इक्विटी शेअर्स आहेत. 1,00,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच, म्हणजे ते 10 लाखाचे इक्विटी शेअर्स आहेत. म्हणजे इंटू करायचं आहे. 1,00,000 इंटू 10 आलं 10 लाख रुपयाचं त्यांचं इक्विटी शेअर कॅपिटल आहे. आणि क्वेश्चनमध्ये बघा इथं सांगितलं 8,007% प्रेफरन्स शेअर्स ₹100 ईच, म्हणजे इथं 8,000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत. रेट ऑफ डिव्हिडंड आहे 7%. प्रेफरन्स शेअर कॅपिटल किंवा प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹100 ईच. 8,000 इंटू 100 तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॅल्सीवर करू शकता. 8,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर ₹100 आहे. जे 8,000 इंटू 100 केलं की येतं किती? 0 1 2 3 4 5. 8वर 5 झिरो येतात, म्हणजे 8 लाखाचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल होतं. हे ॲथोराईज आहे. याची टोटल करून खाली लिहायचं आहे आपल्याला 18 लाख, आणि ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं. हे रजिस्टर्ड कॅपिटल आहे. त्याच्या खाली लिहायचं इश्यूड अँड पेड अप कॅपिटल किंवा इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. ह्याला आपण 1 म्हणू, इथं आपण 2 म्हणू. इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. कॅपिटल. आता इथं बघायचं आहे PC बघायचा आहे तुमचा. PCला आपण किती इक्विटी शेअर्स घेतलेले आहेत, तर 1,25,000 रुपयाचे इक्विटी शेअर्स घेतलेत. पण तुम्हाला अजून एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे की त्यांनी काय केलेलं होतं बघा, इथं की जे प्रेफरन्स शेअर्स आहे त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला की इथं किती शेअर्स त्यांनी इश्यू केले होते, तर 25,000 शेअर्स इश्यू केले होते. त्यातले ₹5 त्यांनी 10 रुपीजचा शेअर्स आहे, ₹5 त्यांनी मागवले होते, म्हणजे राहिलेले ₹5 पण त्यांनी मागवलेले आहेत. तर तुम्हाला मी इथं वर्किंग नोट करून दाखवते. इथं काळजीपूर्वक बघा त्यांचं शेअर कॅपिटल किती आहे, तर 1,25,000 रिकन्स्ट्रक्शनच्या वेळेस मागवलं. बघा इथं नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत, तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 25,000. त्यांच्याकडून काय केलेलं होतं, त्यांनी ₹5 मागवलेले होते. कधी? तर रिकन्स्ट्रक्शनच्या वेळेस, म्हणजे त्यांनी 1,25,000 रुपये रिकन्स्ट्रक्शनच्या वेळेस मागवलेले होते. आणि नंतर काय केलं त्यांनी, परत इथं क्वेश्चनमध्ये असं सांगितलं आहे की 10,000 इक्विटी शेअर्स, बघा लिहिलं इथं सनशाईन लिमिटेड इश्यूड 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच ॲट पार. ॲट पार म्हणजे ₹10 अँड कॉल्ड अप म्हणजे पैसे वसूल पण झाले. ऑफ द बॅलन्स ऑफ ₹5 ऑन द शेअर्स इश्यू टू द शेअर होल्डर ऑफ मुनशाईन लिमिटेड. त्यांनी असं सांगितलं आहे की जो बॅलन्स होता मुनशाईन लिमिटेडचा, त्यांना काय केलेलं आहे, त्यांनी शेअर्स इश्यू केलेले आहेत. तर आता इथं बघायचं आहे तुम्हाला, त्यांनी बॅलन्स शीटला आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर जे इक्विटी शेअर होल्डर आहेत त्यांच्याकडे बॅलन्स किती राहिलेला होता, ते तेवढेचे शेअर्स त्यांनी काय केलेले आहेत, मागवलेले आहेत, असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे जो बॅलन्स प्रेफरन्स इक्विटी शेअर होल्डरांना राहिलेला होता, ₹10 त्यांच्याकडून मागवायचे होते, ₹5 मागवले होते एवढ्या जणांकडून, तर त्यांनी काय केलं, राहिलेले पैसे पण त्यांच्याकडून मागवलेले आहेत. तर काळजीपूर्वक क्वेश्चन रीड करायचं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की रिमेनिंग बॅलन्स होता मुनशाईन लिमिटेडकडं, म्हणजे त्यांनी ₹10 मागवायचे होते, ₹5 मागवले होते, तर राहिलेले पैसे पण त्यांनी मागवले. म्हणजे किती राहिले, तर ₹5च राहिलेले होते. रुपीज लिहिले आहे मी तर ₹5. 25 इंटू 5 किती आलं, 125 1230. तर परत एकदा बघा, 25,000 जणांकडे राहिलेले होते. रिमेनिंग बॅलन्स होता ₹5चा, ₹10चा एक शेअर्स होता. ₹5ला त्यांनी पेडअप झालेला होता, म्हणजे राहिलेला हप्ता त्यांनी मागवला किंवा कॉल मागवला. किती मागवला, तर 25/5 आणि 1230 हे एवढं कॅपिटल त्यांनी काय केलेलं आहे, मागवलेलं आहे. म्हणजे काय झालं, तर इक्विटी शेअर कॅपिटल त्यांचं वाढलेलं आहे.
हे लक्षात ठेवा. म्हणजे किती तर पहिले शेअर्स एवढे होते की जे ऑलरेडी तुमच्या हित आहेत आणि परत त्यांनी नंतर एवढे मागवले, म्हणजे 1,25,000 हे इथले आणि परत कॉल मागवले राहिलेला रिमेनिंग बॅलन्स मूनशाईन लिमिटेडच्या शेअर होल्डरांकडून, म्हणजे झाले 2,50,000चे इक्विटी शेअर्स. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं जी बॅलन्स शीट येणार आहे त्यांची, त्या बॅलन्स शीटला कॅपिटल येणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल 25,000, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ॲट ₹10 each, 2,50,000 इक्विटी शेअर कॅपिटल आहे. आणि अजून बरोबर आहे. तर पुढं त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपला इथला कॅशचा बॅलन्स चेंज होईल, कारण शेअर्स इश्यू करून बघा तर इथं किती आलं, कॅश कम्स इन झाली 1,25,000 कॅश कम्स इन झाली. आपण कॅश अकाउंट एक ओपन करू ह्यांचा, न्यू कंपनीचा. त्यांनी काय केलं, ह्यांची 5,000 रुपयाची पण कॅश घेतली आणि हे शेअर्स इश्यू करून पण त्यांचे 1,25,000 आले. आणि मला वाटतं एक इथं क्वेश्चनमध्ये असं सांगितलं आहे, सनशाईन लिमिटेडनं 2,500 रुपये खर्च केला, कॅश गोज आउट झाली 2,500 रुपये क्रेडिटला. पैसे गेले की क्रेडिटला कशाचे गेले, तर रिअलायझेशन एक्सपेन्सेसचे गेले. 1,25,000 शेअर्स विकून आले. 5,000 रुपये त्यांना पहिलाच बॅलन्स त्यांनी त्यांचा टेकन केलेला आहे. अजून काय सांगितलं आहे का बघू, तर त्यांचा कॅश बॅलन्स किती येतो आहे बघू. हां, कॅश बॅलन्स बघू किती येतो आहे. हे कळलं का बघा तुम्हाला, इक्विटी शेअर्स किती आले इथं, फक्त कॅश बॅलन्स चेंज होणार आहे म्हणून. तर मी कॅशचा बॅलन्स दाखवते तुम्हाला किती येतो आहे. ह्या साईडची टोटल जास्त आहे, 1,30,000. 1,30,000 क्रेडिटला पण लिहिले, डिफरन्स त्यातून 2,500 मायनस करा. 1,30,000 मायनस खर्च केला, गेले पैसे 2,500 गेले. 0 0 5 आणि 5 10 0 40 7 8 9 10 1,27,500 हा बॅलन्स आहे कॅशचा. म्हणजे इथं कॅशला तुम्ही इथं लिहू शकता बघा, 5,000 प्लस 1,25,000 आणि लेस 2,500. तर तुमचा बॅलन्स येईल 1,00,000, इथं येईल 1,27,500चा कॅश बॅलन्स येईल. कॅश वाढली तुमची. आणि इथं सांगितलेलं आहे प्रेफरन्स शेअर्स. PCला किती प्रेफरन्स शेअर्स दिलेत, तर डिबेंचरवाल्यांना 2,00,000 प्रेफरन्स शेअर्स दिलेत आणि प्रेफरन्स शेअर होल्डरांना प्रेफरन्स शेअर्स 3,00,000चे दिलेत, म्हणजे 5,00,000चे प्रेफरन्स शेअर्स आहेत. आणि एक शेअर्स 100चा आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 5,00,000 अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर. अमाऊंट आहे, डिबेंचरवाल्यांना 2,00,000चे शेअर्स दिले आणि प्रेफरन्सवाल्यांना 3,00,000चे शेअर्स दिले, डिवाइड बाय एक शेअर्स होता 100 रुपयेचा, म्हणजे 5,00,000 5,00,000 डिवाइड बाय 100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, म्हणजे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत 5,000. तर इथं लक्षात ठेवायचं आहे 5,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत, म्हणून आपले 5,000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स येतील. इथं 5,000 7% प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹100 each. 100 each अमाऊंट आली त्याची 5,00,000 रुपये. PCला आहे बघा तुमच्या 5,00,000चे शेअर्स दिले. कुठले शेअर्स दिले, प्रेफरन्स शेअर्स दिले. हे 1,25,000चे इक्विटी दिले आणि रिमेनिंग बॅलन्स पण त्यांनी नंतर मागवलेला आहे, म्हणून ते इथं आले. अजून त्यांनी काय काय घेतलं आहे बघा, इथं जर्नल रिझर्व आहे 27,500 रुपयेचा. इथं लिहिणार आहोत आपण पाहिजे तर इथं 3 नंबर म्हणूया, कॅपिटल रिझर्व म्हणायचं आहे. कॅपिटल रिझर्व 27,500 रुपये की जो इथं आहे, आपण रिझर्व नाव दिले. त्याच्यानंतर हे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आपण लेस केलेले होतेच, म्हणूनच रिझर्व आला. बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स त्यांनी घेतलेले आहेत, करंट लायबिलिटी.
बँक ओव्हरड्राफ्ट आहे 60,000, क्रेडिटर्स आहेत 1,50,000. ही लायबिलिटी झाली, ह्या ॲसेट झाल्या. आता आपलं PC सगळा घेतलेला आहे. तर आता आपण टोटल करून बघूया बॅलन्स शीट बरोबर येते का. मी एकदा चेक करून घेते. आन्सरमध्ये 3 लाख, 2 लाख, 1,20,000, 80,000, 1,60,000 बरोबर आहे. 10 लाख, 8 लाख, 18 लाख बरोबर आहे. 2,50,000, 5 लाख, 27,560 आणि 1.5 बरोबर आहे. तर टोटल आहे त्याची 9,87,500. 9,87,500. हा असा क्वेश्चन तुम्ही बुकच्या पद्धतीनं सॉल्व करू नका, आपल्याच मेथडनी सॉल्व करत जावा. तुमचा ॲन्सर बरोबर येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. लेजर अकाउंट बुकप्रमाणेच आलं पाहिजे असं काही नाही. ते कंबाईन एंट्र्या करतात, तुम्हाला ते जमणार नाही. जमत असतील तर करा, माझं काही मत नाही आहे. पण जर तुम्हाला कंबाईन एंट्र्या होत नसतील तुमच्याकडून तर मार्क्स नको जायला, आपले लॉस नको व्हायला. म्हणून आपण काय करायचं आहे, रिअलायझेशन अकाउंट म्हणजे लेजर अकाउंट ओपन करायचं. आणि जसं तुम्ही म्हणता, जसं बोलता रिअलायझेशनच्या डेबिटला असे ट्रान्सफर केल्या, तर त्याचा मिनिंग असा आहे की तो रिअलायझेशन डेबिटच आहे. जे तुम्ही म्हणता तीच एंट्री तुम्हाला पास करायची आहे. तशाच छोट्या छोट्या जर्नल एंट्र्या पास करा, तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. तुमचा एकही मार्क्स जाणार नाही. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.